बीड जिल्ह्यात निर्घृण हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आतापर्यंत झालेला तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची माहिती जरांगेंना दिली। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर, तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा आरोप। आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक प्रताप, पोलीस महासंचालकांना उद्देशून एक प्रतिज्ञापत्र, जलील आणि मी लढणार, आम्हाला काही झालं तर आम्ही जबाबदार असा मजकूर। अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप। संसदेत ऑपरेशन सिंदूरवर येत्या सोमवारपासून चर्चा, तर राज्यसभेत मंगळवारपासून चर्चा। पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काय बोलणार याकडे लक्ष। कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपी झा अंगावर आल्यानं त्याच्या बहिणीला रिसेप्शनिस्टनं कानाखाली मारल्याचं समोर, त्यानंतर आरोपीनं केली बेदम मारहाण। नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप। अन्नात काहीतरी मिसळलं गेलं, पाठलाग केल्याचाही दावा, पोलिसात तक्रार करण्यास मात्र नकार। दौंडमधील कला केंद्रात गोळीबार झाल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट, कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। व्हर्च्युअल रियालिटी गॉगलमधून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार, तर तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांना लाडूचा प्रसाद मिळणार। प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 1 ऑगस्टला पुण्यात पुरस्कार।